रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमधल्या अनुस्कुरा घाटात दरड कोसळलेली आहे। यामुळे राजापूरहून कोल्हापूरकडे जाणारे मार्ग ठप्प झालेला आहे। घाटात दरड कोसळल्यामुळे पूर्ण घाट जाम झालेला आहे। या घाटामध्ये भल्या रस्त्याच्या मधोमध भला मोठा दगड कोसळलेला आहे। साधारणतः 70 ते 80 टनाचा हा दगड असल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आलाय। प्रशासनाकडून घाटातला रस्ता मोकळा करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे या मार्गावरची वाहतूक सध्या आंबाघाट मार्गे वळवण्यात आलेली आहे। अनुस्कुरा घाटात काल दरड कोसळली होती। राजापूर कोल्हापूर मार्गावर असणारा हा अनुस्कुरा घाट आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माझ्या पाठीमागे बघाल की आपण भला मोठा दगड या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसून येतो। आता एका साईडची माती जी आहे दरडीची ही हटवण्यात आली आणि दुचाकी वाहनांना इथून आता सोडण्यात आलेलं आहे। कारण काही गावातील जी लोक आहेत, दुचाकी वाहनधारक आहेत, त्यांना खाली अडवलेलं होतं घाटाच्या पायथ्याशी। कोल्हापूर मार्गेची लोक सकाळी निघालेली होती, त्यांना माहीत नसल्यामुळे ती वाहनं देखील इथे येऊन दुचाकी वाहनं अडकलेली होती। मात्र चारचाकी वाहनांना इथं कुठलाही प्रकारचा वाहतूक जी आहे ही बंद ठेवण्यात आलेली आहे। मात्र तरी देखील वाहतूकदार जे आहेत, वाहन चालक जे आहेत, हे जबरदस्तीने इकडनं प्रयत्न करतात। पोलीस त्यांना समजवताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मात्र एका साईडचा जो रोड आहे तो मोकळा केलेला आहे, त्यामुळे तिथून दुचाकी वाहने जी आहेत ही पास करण्यात आलेली आहेत। कारण वाहतुकीचा कोणताही खोळंबा होऊ नये, तो वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ब्रेकर मशीन या ठिकाणी पोचलेला आहे आणि तो जो दगड आहे हा दगड फोडण्याचं काम चालू आहे। थोडाफार दगड जो आहे हा फोडण्यात यश मिळालेलं आहे, परंतु अजून काही भाग जो आहे दगडाचा मोठा भाग तो फोडण्यासाठी आता प्रयत्न चालू आहेत। आणि हा दगड फोडल्यानंतरच इथून जी वाहतूक आहे ही सुरळीत होणार आहे। मात्र हा दगड फोडायला अजून किती वेळ लागेल हे सांगणं मात्र अनिश्चित आहे। एकंदरीतच पाहिलं तर प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि हा मार्ग जो आहे हा मोकळा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी चालू असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।